लहानचे आमचे मन आभाळ एवढे मोठे, आई बाबांच्या प्रेमाने पंख मिळतात खरे. हसत खेळत शिकू दे, तुमच्या मायेच्या सहलीत आमचं बालपण फुलू दे. नमस्कार, मी आहे विधी प्रेरणा. आज तुमच्या समोर एका विद्यार्थ्याचे मनोगत सांगण्यासाठी उभी आहे. आम्ही विद्यार्थी जो लहान आहोत, आम्हाला खूप काही शिकायचं आहे, खूप काही पाहायचं आहे. तुम्ही आमच्यासाठीच तर कष्ट करता, आमच्या चांगल्या भविष्यासाठीचे स्वप्न पाहता. पण त्यासाठी आम्हाला शाळा, ट्युशन, स्पर्धा परीक्षांना पाठवता. पण खरं सांगू, हे माझं जग खूप छोटं आणि सुंदर आहे. त्या जगात रंगीत पेन्सिली आहेत, गोष्टीची पुस्तके आहेत, माझे खेळणी आणि माझ्या गोड मैत्रिणी आहेत. शाळेत जायला मला खूप आवडतं. तिथं नवीन गोष्टी शिकायला मिळतात, चित्र काढायला मिळतात. पण कधी कधी वाटतं की हे माझं छोटंसं जग कुठेतरी हरवत चाललंय का हो. शाळेतून घरी आलं की मला थोडं खेळायचं असतं, शाळेतल्या गमती जमती सांगायच्या असतात. पण शाळेतून घरी आलं की एक आवाज येतो, आधी होमवर्क पूर्ण कर, तुला शाळेत पहिली यायचंय ना. मग मी लगेच अभ्यास करते, कारण मला माझ्या आई बाबांना खुश पाहायचं असतं ना. कधी माझे डोळे थकतात, कधी माझं मनही थकतं. आम्हाला तुमचा वेळ आणि तुमची साथ हवी असते. आजकाल एक गोष्ट लक्षात येते का हो, आम्हाला काही प्रश्न पडला की तो आम्ही डायरेक्ट मोबाईलच विचारतो आणि न कळत मोबाईलच आमचा मित्र बनतो. हे नक्कीच चुकीचं आहे ना. आई बाबा, मला हळूहळू मोठं व्हायचं आहे. बालपणाच्या आठवणी साठवत मोठं व्हायचं आहे. मित्रांसोबत हसत, रडत, धडपडत, खेळत मोठं व्हायचं आहे. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्टी ऐकत मोठं व्हायचं आहे. पण मला बालपण जगत मोठं व्हायचं आहे. मला बालपण जपत मोठं व्हायचं आहे. धन्यवाद.